So I welcome Jagdish Ramat sir. So to start his subject. Okay, thank you, Sachin. I hope I am audible. आपण सगळे आता एका अवघड वेळेला एकत्र बसून बोलायचा प्रयत्न करतोय. बट थँक्स टू टेक्नॉलॉजी आपण एकमेकांना बघू तरी शकतो किंवा बोलू तरी शकतोय. हे का खरं टॉकचा विचार, हे सगळे स्लाइड्स इंग्लिशमध्ये असतील, पण दे आर मोर फॉर पॉइंटर्स फॉर मी टू टॉक टू यू. म्हणजे माझं विसरू नये काय म्हणून ते पॉइंटर्स आहेत. सो विल बी टॉकिंग मेनली इन मराठी, आणि कधी कधी मग मला शब्द सुचला नाही तर मग इंग्लिशमध्ये. खरं तर कोविड या विषयावरती मी काही एक्सपर्ट नाहीये, तो माझा फील्ड नाहीये, आणि माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही जादूची कांडी नाही की बाबा असं दिलं की सगळं चांगलं झालं असं. पण कदाचित थोडं माझं वय झालंय, आत्ताच हे सगळे ऑडियन्स आहे त्याच्यामधला मी पण 63-64 वयाचा थोडा एल्डरली माणूस आहे, आणि घरातल्या एखाद्या वयस्कर माणसाने येऊन काही गोष्टी सांगाव्यात अशा प्रकारचा हा एक प्रयत्न आहे. ह्या खरं तर संडेला इव्हनिंगला 5 वाजता मारलेल्या गप्पा आहेत असं समजू. याच्यामध्ये कुठले फिगर्स नाहीये, चार्ट्स नाहीये, टेक्निकल डिटेल्स नाहीये, व्हेंटिलेटर्स, पीपीई वगैरे असलं काही पण डिस्कशन नाहीये. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती, फिअर, निगेटिव्हिटी ती कदाचित गेल्या 70-80 दिवसामध्ये तयार झाली. ती थोडीफार कमी जरी झाली या टॉकनी तरी सुद्धा आपण साध्य साधलं असं म्हणायला हरकत नाही. बरेचसे माझे सगळे जे पेशंट आहेत महाराष्ट्रावरचे त्यांच्यासाठी म्हणून हा खरं टॉक डिझाईन झालाय. पण मित्र, परिवार किंवा मित्रमंडळी हे सगळे जॉईन झालेले मला दिसत आहेत, आणि सगळ्यांसाठी असं एक जनरल गप्पा वाजा असं हे टॉक आहे. जवळजवळ 35-40 मिनिटं तुम्हाला वेळ आहे. झोपायचं तर झोपा, लोळायचं तर लोळा, लक्ष द्यायचं तर प्लीज लक्ष द्या. आणि एक खरं तर एक प्रकारची ही सोशल सर्व्हिस आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. खरं तर मला संयोजकांनी का बोलवलं याचं कारण मी शोधत होतो या टॉकसाठी. माझी ऑफकोर्स इच्छा होतीच, पण 1900 आय थिंक 81 साली मी असा दिसत असे. 80 साली ऑगस्ट 1980 आमच्या एंगेजमेंटचा वेळचा फोटो आहे. त्यावेळेला ऍक्च्युअली मला केस होते डोक्यावरती, आणि मग काही वर्षानंतरच्या प्रवासानंतर आम्ही दोघं जण असं दिसायला लागलो. यामध्ये केसांचा प्रवास मला तुम्हाला दाखवायचा आहे की अशा प्रकारे काही वर्षानंतर झालो, आणि आत्ता वयाच्या 63व्या वर्षी मी असा दिसतो. म्हणजे केसांची वाताहत झालेली आहे, केस पांढरे पण झालेत, गेलेली आहेत, पण त्याच्या आतमध्ये मेंदूमधल्या सुरकुत्या थोड्या वाढल्यात. एक्सपिरियन्स गोळा झालाय, 4 पावसाळे बघितले गेलेत, त्यामुळे एखाद्या कठीण प्रसंगाला कसं तोंड द्यावं ह्याचं कदाचित ज्ञान मला वाढलेलं आहे. आणि अर्थात मी डॉक्टर असल्यामुळे थोडं मेडिकल गोष्टी मी तुम्हाला 4 चांगल्या प्रकारे सांगू शकतो. आणि संयोजकांनी आत्ताच मला सांगितलं हे करायचं आहे, कारण त्यांना अशी कदाचित भीती असावी की आपण काही दिवस अजून थांबलो तर माझी गत ही अशी होईल आणि मग मला काही बोलता येईल की नाही, म्हणून कदाचित हे टॉक आहे असं आपण समजून घ्यायला हरकत नाही. ऍक्च्युली काही महिन्यापूर्वीच संबंध जगाची ही अशी परिस्थिती होती. ते पिवळे जे डॉट्स आहेत ते विमान आहेत, आणि 24 तासामध्ये ती या कॉन्टिनेंटमध्ये त्या कॉन्टिनेंटमध्ये हलतायत. जग प्रचंड वेगाने चाललेलं आहे, प्रगती होती आहे, टेक्नॉलॉजी वाढते आहे, औद्योगिक क्षेत्रात प्रगती होते. हे सगळं होत असताना सुद्धा आपणही आयुष्याचा लुफ्त घेत असू. आपल्याला बोगनविलियाची ही जसे डॉट्स छान दिसतात अशा प्रकारचं जग आहे, निळभर निळं आकाश आहे असं सगळं वाटत असतानाच हे कुठले तरी लाल लाल डॉट्स संबंध जगावरती निसर्गाने सोडून दिले. आणि हे पिक्चर काही फार चांगलं नाही. सगळे डॉट्स हे कोरोनाचे आहेत असं आपण समजून, आपल्याला हे माहितीच. आता हे असलं चित्र आपण रोज टीव्हीवरती कमीत कमी 20 वेळा तरी बघत असतो. पण हा जो पूर्ण कायापालट झालाय त्याच्यातून आपल्या सगळ्यांची शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, आर्थिक स्थिती या सगळ्या गोष्टींवरती जो घाला आलेला आहे, त्याच्याबद्दल काय करावं, आपण कसं राहावं, याचे माझे मुक्त विचार आहेत. त्यामध्ये काही फार रॉकेट सायन्स नाहीये किंवा फार फिलॉसॉफी नाहीये. हे साधे आलेले माझे विचार फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय म्हणून केलेला हा खटाटोप आहे. आता सध्या आपण पुणे, इंडिया आणि वर्ल्ड ह्याच्यामधला कोरोनाचा जर सीन पाहिला तर जो काही लॉकडाऊन आपल्या देशामध्ये लावला गेला, पहिले महिनाभर म्हणा किंवा थोडेसे जास्त दिवस,
त्याच्यामुळे सुरुवातीला अचानक जी हॉस्पिटल्स भरून जाणार होती त्याला एक प्रकारे रोख लावला गेला. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये बेड्स तयार होणं याची काहीच आपली तयारी नव्हती. त्या मानाने हा लॉकडाऊनमुळे प्रचंड आपल्याला वेळ मिळाला. दुसरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच थोडं मास्क, सॅनिटायझेशन, लांब राहणं ह्याची सगळ्याची एक मानसिक आणि प्रत्यक्ष तयारी या 2 महिन्यामध्ये झाली. लॉकडाऊननी आपल्याला असंही शिकवलं, की समजा डेथ रेट जो आहे तो 100तल्या 3 पेक्षा कमी राहिला, तर कोरोना हा एका कुठल्यातरी दुसऱ्या फ्लू सारखाच आपल्यामध्ये वावरू शकतो. आणि त्या दृष्टीने प्रयत्न चांगले आहेत. भारताचा डेथ रेट हा खरंच त्या मानाने कमी आहे. पण भारतामधले नंबर्स हे एवढे होऊ शकतात त्याच्यासाठी म्हणून ही सगळी तयारी आहे. खरं पुणे हा भाग तर चांगला चालू आहे या प्रकारे. बऱ्यापैकी तिथे बरे होणारे पेशंट्स खूप जास्त आहेत. त्यामुळे पुण्याचा सीन हा ओव्हरऑल जरी रेड झोनमध्ये असला तरी तो बरा चाललाय असं मला म्हणायचंय. आणि नंतर आता लॉकडाऊन उठल्यानंतर एक आपली सगळ्यांचीच एक फार मोठी परीक्षा त्याच्यामध्ये आहे. आपण जे ह्या 2-3 महिन्यामध्ये शिकलो, जी काही शिस्त बाळगली, ती शिस्त आपण पुढे पाळू शकतो का नाही? त्याचा आपल्या समाजाला फायदा होतो का नाही? आपण एकमेकांना संरक्षण देऊ शकतो का नाही? याच्यावरती आपलं खरं भविष्य अवलंबून आहे. आणि संबंध जगच एक प्रकारच्या अनिश्चिततेकडे आता सध्या तरी झुकलेलं आहे. जर थोडं पुढे बघायचं ठरवलं ना आपण, तर चायना, जर्मनी, इटली, स्पेन ह्या सगळे ह्या भागातनं गेलेत आणि सगळे आता हळू-हळू डाउनवर्ड ट्रेंडकडे सुरू झालेलं आहे त्यांचं. आणि इव्हेंच्युअली हा कोविड-19 आपल्या समाजामध्ये पण असा फ्लू सारखा राहील. काहींना होतो, काहींना जातो, 2-4 दिवस राहायला लागतं, हे करायला लागतं. जोपर्यंत एखादा व्हॅक्सिन येईल किंवा डेथ रेट खूप कमी होईल, तोपर्यंत ही परिस्थिती चालू राहील आणि मग कदाचित तो आपला एक आयुष्याचाच भाग होऊन जाईल. पण तोपर्यंत आपल्याला मानुष्यहानी होऊ द्यायची नाहीये. यासाठी म्हणून हे सगळा खटाटोप चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, की डॉक्टरांचं कसे खूप ओपिनियन्स असतात. एक डॉक्टर म्हणतात 2 तीव्र ब्लॉक आहेत. एक डॉक्टर म्हणतात, की काहीच नाहीये. एक डॉक्टर म्हणतात बायपास करायला पाहिजे. एक डॉक्टर असं खूप व्हेरिएशन आपल्याला दिसतं. तसंच या महामारीबद्दल एपिडेमिओलॉजिस्टचं, ज्योतिषांचं ह्या सगळ्यांचं आपापलं वेगळं-वेगळं मत आहे. आणि पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, की प्रत्येक माणसाला त्याचं ओपिनियन असतं, मत असतं. त्यामुळे आपल्याला इतकी मतं एक आपल्या अवतीभोवती सारखी बघायला मिळतात. पण सबंध जगाला एक प्रकारचं लॉकडाऊन करणं, मास्क घालणं हे फार अवघड होतं आणि जग एकदा अतिशय अवघड प्रवासाला निघालेलं याच्यात काहीच शंका नाही. आपले आवडते जॉइंट बारमध्ये जाणं, मित्रांबरोबर गप्पा मारणं, एकत्र होणं ह्या सगळ्याला एकदमच आळा पडला ह्याच्यातून. आणि लॉकडाऊनचे बरेच वेगळे-वेगळे सगळ्यांनी आपापले शोधले विचार. काही जण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह झाले. काहींना नवीन प्रकारचं लैंगिक आयुष्य सापडलं. काही जणांनी खूप वाचन केलं. काही जणांनी मित्रांशी गप्पा मारल्या. काही जणांनी WhatsApp ग्रुप केले. काही जणांनी काय-काय शिकले. काही जण घाबरून गेले. अशा वेगळ्या-वेगळ्या प्रकारे आपण या लॉकडाऊनला सामोरे गेले. माझं स्वतःचं सांगायचं झालं तर या माझ्या खोलीमध्ये मी जवळ-जवळ 22-23 तास घालवायचो आणि जवळ-जवळ महिनाभर तरी असं परिस्थिती ज्यावेळेला पीकला होता त्यावेळेला ही चालू होती परिस्थिती. मग त्यामध्ये या मॅटवरती एक्सरसाइज केला किंवा इझी चेअरवर बसून रिलॅक्सेशन केलं. कोपऱ्यातल्या टेबलवर बसून वेबिनार्स केले आणि खिडकीमधनं बाहेर कोकिळा काय ऐकतायत, कोकिळा काय गातायत, पोपट काय बघतायत हे सगळं मी बघत होतो. तक्रार माझी अजिबात नाही, कारण हे सगळं करणं भाग होतं आणि मी स्वतःला सुदैवी समजतो, की अन्न, वस्त्र, निवारा, घरची माणसं ह्याचा सगळ्याचा मला काही पण प्रॉब्लेम नव्हता. पण ज्यांना तो प्रॉब्लेम होता, त्यांना मात्र हे आयुष्य खडतर गेलं असेल, याच्यामध्ये काहीच शंका नाही. आणि आमच्या आवडत्या रुबी हॉलमध्ये सकाळी 11 वाजता मंगळवारी काढलेलं एक चित्र आहे. यावेळेला ह्या फॉयरमध्ये उभं राहायला पण जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि त्याच्यामध्ये सुनसुना झालेला आणि मास्क लावून चालत असलेला माणूस येताना पाहून खरंच मन कसं गलबलून खरं येतं माझं तरी. ज्या सनी लिओनाचा देह डोळा भरून लोकांनी पाहिला, ती सनी लिओनी जेव्हा कपड्यावर मास्क घालून आपल्या मुलांना घेऊन अमेरिकेला निघून गेली, त्यावेळेला मात्र लोकांना लक्षात आलं, की अरे काहीतरी भयंकर प्रकरण आपल्यासमोर आहे. मग घराघरामध्ये लॉकडाऊनमध्ये वाढदिवस आहे हे फक्त एका छोट्याशा दिव्यानी समजतंय. बाकी सगळं रुटीन आयुष्य चालू आहे. थोडं लो की सगळे गोष्टी सुरू झाल्या किंवा वर्किंग फ्रॉम होम याचे वेगळे-वेगळे प्रकार लोकांनी शोधून काढले आणि आपल्या या प्रकारे आपण सगळेजण ॲडजस्ट होत राहिलो या लॉकडाऊनच्या पिरियडला.
वेबिनार्स ह्यांनी तर उत्पाद माजवलं अक्षरशः. जे वेबिनार सुरू झाले सुरुवातीला मला वाटलं की ठीक आहे आता होईल एखाद दुसरा. पण बघता बघता आठवड्यातनं 4 आणि 5 वेबिनार्स मी तरी करत राहिलेलो आहे. एकतर त्यामुळे थोडा वेळ चांगला गेला. वाचन झालं, कार्डिओलॉजीचं वाचन झालं, लोकांशी भेटणं झालं, देशातल्या आणि परदेशातल्या कार्डिओलॉजिस्टशी भेटणं झालं. टेक्नॉलॉजीनी हा लॉकडाऊन पिरियड खूप सुसह्य केला, ह्याच्यामध्ये काहीच शंका नाही. पण हे वेबिनारचा पण शेवटी मग अतिरेक व्हायला लागला आणि मग मुझे वेबिनार नहीं अटेंड करना है अशा प्रकारचे पण विनोद त्याच्यामध्ये सुरू झाले. इतके वेबिनार सर्व प्रकारच्या विषयांमध्ये पण हे असले सगळे वेबिनार सुरू होते. पण जेव्हा विनोदाचा भाग येतो ना, त्यावेळेला एक त्या विनोदाला करुणेची झालर नक्की होती. एक प्रकारची भीती कुठेतरी होती आणि सगळं वातावरण इरी होतं. वातावरणाने एक कधीतरी असले लोक बोलायचे, हसायचे, पण एक कुठलीतरी भीती त्याच्यामध्ये एक जसं एक विदूषक जेव्हा अं, अं, करुणा त्याच्या डोळ्यातनं बाहेर पडते त्यावेळेसारखं चित्र हे आपण सर्वांनी अनुभवलंय. पण या लॉकडाऊनमधलं चांगलं काय झालं असं बघितलं गेलं, तर आयुष्य स्लो असू शकतं आणि ते सुद्धा चांगलं असू शकतं. हे बऱ्याच जणांना वेगळ्या प्रकारे याच्यातून समजून आलं. टेक्नॉलॉजी, डिजिटल बूम हे सगळीकडे झालं. पोल्युशन कमी झालं, कंजेशन कमी झालं, कदाचित माणिकचंद कमी झालं आणि वर्क फ्रॉम होम सुरू झालं. आता आमच्याकडे कन्सल्टेशन घरातून सुरू झालं. ज्या व्यक्ती बाहेरून येऊ शकत नाहीत, म्हातारी माणसं आहेत, त्यांना आपण टेलिकन्सल्टेशन देऊ शकतो. आणि थोडे वेगळे शब्द आपल्याला ऐकायला लागले. कलेक्टिव्ह वेलबिंग, जी-डी-पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा फॅमिली कोशंट म्हणजे काय, की आमच्या फॅमिलीचं सगळं चांगलं चालू आहे. म्हणजे आमच्या घरात जी लोकं काम करतात, त्या सगळ्यांचं आयुष्य चांगलं चालू आहे. अशा प्रकारचा हा जी-डी-पी वेगळ्या प्रकारे आपल्याला समजून आला. स्लम फ्री सिटीज याच्यावरती पूर्वी नुसतीच ती फायली खाली पडून होत्या. आता त्या वर आल्या, धूळ त्याच्यावरची निघाली आणि त्याच्यावरती सीरियस डिस्कशन आता जगभर एस्पेशली भारतामध्ये सुरू झालंय. एका प्रचंड वेगाने आपण चाललो होतो. एक 2 पायाचा घोडा सुद्धा जसं काही रेसमध्ये पळत होता, त्या वेगाला कुठेतरी आळा बसला आणि ह्या आळा बसून सुद्धा आयुष्य चांगलं चालू शकतं. या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव झाली. मी एकदा दुपारी घरी पेशंट बघून घरी येत असताना अक्षरशः रिकामा असलेला रस्ता होता. पण त्या फुलाच्या सड्याकडे बघून मला खूप बरं वाटलं. त्या सड्याला सुद्धा बरं वाटलं असेल, की आता पायदळी तोडवला जाणार नाही, धूळ खायला लागणार नाही, कर्कश हॉर्न पण ऐकायला लागणार नाहीत. तो शांतपणे पडून होता आणि निसर्गाची शोभा अशा प्रकारे वाढवत होता. अजून पॉझिटिव्हिटी काय झालं, तर एक स्वीट स्पॉट ऑफ इकॉनॉमी, सर्क्युलर इकॉनॉमी, डायनॅमिक बॅलन्स हे सगळे शब्द आपल्याला यायला लागले. म्हणजे मला जर चांगलं राहायचं असेल, तर माझ्या अवतीभोवतीची 4 माणसं चांगली राहिली पाहिजेत. आम्ही सगळे सपोर्ट करून समाज चांगला राहील, अशा प्रकारचे विचार आता मनामध्ये यायला लागले. आणि जॉब प्राईड म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपण काम करत असलो तरी त्याच्यामध्ये एक रिस्पेक्ट आला. सफाई कामगार असो, अगदी लिफ्टमन असो, या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आदर आपण आपोआपच द्यायला लागलो. द टाईम दॅट वी एन्जॉय वेस्टिंग इज नॉट टाईम वेस्टेड हे मला कळायला लागलं, की कसं कधी-कधी असं वाटायचं, की अरे, मी काहीच वेळ घालवलाय दिवसापासूनच्या, पण जर तो माझा वेळ आनंदात गेला असेल, तर तो वेळ वाया गेलेला नसतो. तो आपल्याला कुठेतरी मनाला आनंद देऊन गेलेला असतो. इकॉनॉमिक पॅकेज 20 लाख करोड म्हणजे किती शून्य आहेत हे पण मला कळत नाही. बँक लोन्स, आत्मनिर्भरता, नॅशनल प्राईड या सगळ्या गोष्टी आता एकदम उफाळून वर आल्या. पण मला हे कळलं नाही, हे कोरोनानी हे का करायला लागलं? 2014लाच हे का झालं नाही? असा एक बाळगोत प्रश्न माझ्या मनामध्ये येऊन गेला. आणि मग हळू लॉकडाऊन उठला. आमच्या पुण्याच्या वैशाली पुण्याचा आत्मा आहे. त्या आत्मानी पहिला श्वास घेतला आणि रांगा हळू लागायला लागल्या आणि असा जीवात जीव आला, की बाबा आता हळू आपण नॉर्मलिसीकडे जायला लागलेलो आहोत. दिल्ली-पुणे किंवा सगळ्या ह्या सुरू झाल्या आणि एअर होस्टेसेस आता अशा दिसायला लागल्या. कोणीतरी म्हणालं, ही एअर होस्टेस नाही, एअर घोस्टेस आहे, घोस्टेस. अशा प्रकारे तिचं सगळं रूप आहे. आणि अशा प्रकारची कटिंग सुद्धा आता कदाचित यापुढे आपल्याला करायला लागेल. सो पोस्ट लॉकडाऊन उठल्यानंतरचं आयुष्य वेगळं असेल, एका न्यू नॉर्मलकडे आपण जात आहोत. वेगळ्या प्रकारचे मास्क फेकले जायला लागले आणि ते मास्क सुद्धा कुठे-कुठे अशा प्रकारे सापडले जाऊ लागतात. ह्यातले बरेचसे फोटो आहेत ना, हे माझे स्वतःचे काढलेले आहेत. हा मागचा नव्हता, पण बाकीचे सगळे फोटो मी स्वतः सेल्फोनवरनं क्लिक केलेले आहेत. मग या सगळ्यातनं आपली एक सामाजिक जबाबदारी आहे काय असेल?
SMS म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन. हा SMS आपल्याला पूर्ण मनामध्ये रुतवून घ्यायला पाहिजे आणि आपल्या हातातनं सहज तो सांभाळला गेला पाहिजे. घरी सुद्धा समजा कोणीतरी ग्रोसरीला जाऊन व्यक्ती आली आहे, तर ते कोरोनाचा व्हायरस घरी घेऊन येऊ शकते. आता मी हॉस्पिटलला जाऊन परत येतो, त्यावेळेला मला पण ही काळजी घेणं जरुरी असते. त्यामुळे आपण प्रत्येकाने घरामध्ये सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं पर्सनल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे. आणि समजा घरी मेड झाले, बाकी सगळे लोक आले, तर सगळ्यांनी मास्क घालणं हे खूप आत्ता तरी खूप जरुरीचं आहे. पब्लिक प्लेसेसमध्ये तुम्ही जाल त्यावेळेला उगीचच लाजू नका. अतिशय नम्रपणे किंवा विनोदीपणे आपल्या सगळ्यांना, आसपासच्या लोकांना ओळख असो वा नसो, तुम्ही SMS बद्दल माहिती करून देऊ शकता किंवा ते पाळण्याची विनंती करू शकता. आत्तापासूनच आपल्याला सर्व प्रकारचे एनर्जी रिसोर्स, पाणी असो, इलेक्ट्रिसिटी असो, सगळ्यावरती अतिशय काटकसरीने सुरुवात आतापासून करायला काय, पण पुढचे दिवस कारण विचित्र येऊ शकतात. आपण फुल सपोर्ट, आपण कुठल्याही पक्षाचे असो, कुठली पण आपली आयडियोलॉजी असो, पण जी काही गव्हर्निंग पुण्याची बॉडी असो, तुमच्या शहराची बॉडी असो, चीफ मिनिस्टर असो, मेयर असो, प्राईम मिनिस्टर असो, सगळ्यांना आपण फुल सपोर्ट देण्याची ही वेळ आहे. आता सध्या भांडाभांडीची वेळ नाहीये. खरं हे आपल्याला कळायला पाहिजे की आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये आपण त्रास आपल्याला होणार आहे आणि त्यामुळे एकमेकांना सपोर्ट करून राहणं खूप महत्वाचं आहे. लोकल इंटरेस्ट आणि नॅशनल सॉलिडॅरिटी हे आपल्याला सहज कळण्यासारखी वाक्य आहे. आता ह्या स्लाइडमध्ये हे सगळं तुम्हाला माहिती आहे, पण मला 1 मिनिट ह्याच्यावरती घालवायचंय. या सोसायटीमध्ये हे 3 जण लाल जे आहेत ते कोरोना कॅरियर्स आहेत किंवा कोरोनाचे पेशंट. हा माणूस जर खोकला, शिंकला, बोलला, काही पण केलं तर त्याच्यातनं ड्रॉपलेटमधनं कोरोना व्हायरस बाहेर पडतो. त्यातला सर्वात डेंजरस भाग आहे तो ड्रॉपलेटद्वारे दुसऱ्या माणसाच्या फुफ्फुसामध्ये जातो आणि इथे याला पण कोरोना होतो. हा सर्वात डेंजरस त्याचा प्रवास आहे. दुसरा प्रवास म्हणजे हा असा आत गेला नाही तरी ते जड असतात पार्टिकल, त्यामुळे ते खाली जाऊन टेबलावर, फोनवरती, ह्याच्यावरती, त्याच्यावरती पडतात. मग आपण त्याला हात लावतो आणि आपल्या मग गाडीच्या हँडलमध्ये किंवा एकमेकांच्या सगळ्या सरफेसेसमध्ये जातो आणि मग आपला हात जेव्हा आपल्या नाकापाशी जातो, तोंडापाशी जातो, त्यावेळेला जातो. तर हे जे 2 आहेत ड्रॉपलेट डायरेक्टली आणि हे याच्यामधला हा खूप डेंजरस आहे. हा त्या मानाने डेंजरस नाहीये. पण त्यामुळे सारखं-सारखं 100 वेळा सरफेसेस क्लीन करायची गरज नाहीये. पण तुमचे हात जर धुतले, तर नक्की त्याचा फायदा होईल आणि हात नाकापाशी नाही नेलं, तरी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. आणि ह्याला एक सगळ्यात चांगला उपाय म्हणजे समजा ह्या व्यक्तीने मास्क घातला, मग यातलं कोणीही असो, तर इथून पुढे जाणारं अंतरच मास्क हेच कमी होणार आहे. या दोघांमधलं अंतर वाढवलं फिजिकल डिस्टन्सिंग, तर हे जंतू तिथे पोहोचणार नाहीत. आणि खाली जे जंतू पडणार आहेत ते आपण क्लीन करू शकतो, हात धुवू शकतो आणि हात आपण नाकापाशी नेऊ शकत नाही. ह्या गोष्टींमुळे इफेक्टिव्हली आपण कोरोनाचं प्रिव्हेन्शन निश्चित करू शकतो. या सगळ्या सोप्या गोष्टी आहेत. सगळ्या तुम्हाला माहिती आहेत. फक्त उजळणी म्हणून मी तुमच्यासमोर चित्ररूपात ते आणलेलं आहे. आता हा बघा, हा कोविड कॅरियर आहे आणि ह्यानी मास्क घातलेले नाही. हा खोकला, तर ह्या व्यक्तीला कोरोना होण्याची शक्यता 70%. पण ही कोविड कॅरियर आहे, हिनी मास्क घातलाय, ह्यांनी घातला नाही, तर ती शक्यता एकदम 5% वर होते. त्यामुळे आपल्याला कोरोना असो वा नसो, जर आपण सगळ्यांनी मास्क घातला, तर कॅरियर असून सुद्धा आपण इतरांना ते देणार नाही आहोत. आणि दोघांनी मास्क घातला, तर हे ट्रान्समिशन व्हायची शक्यता फक्त 1.5%, म्हणजे एकदम कमी ही शक्यता होऊन जाते. त्यामुळे मास्क घाला, मास्क घाला, हे आपण तेवढ्यासाठी म्हणून अगदी ह्यांनी सांगत असतो. माझ्या मते ट्रकच्या मागे असं लिहायला पाहिजे की बिना मास्क वाले तेरा मुंह काला. ही माझीच तयार केलेली स्लोगन आहे. त्यामुळे ही जर लावली तर कदाचित खूप जणांना त्याचा फायदा होईल असं मला खात्री आहे. आणि कोणी सगळ्यांनीच मास्क घालायला पाहिजेत. ही माऊली बिचारी स्वतःला संरक्षण देते पहिल्यांदा आणि त्या बाळालाही तिने किती छान संरक्षण दिले तुम्ही विचार करू शकता. पत्रकारितेमध्ये मला असं वाटतं की असले भीषण फोटोग्राफ दाखवू नयेत. हे सगळे फोटोग्राफ, बेड्स तयार आहेत, ही तयारी आहे, ती तयारी आहे, व्हेंटिलेटर तयार आहे, यांनी मन कुठेतरी घाबरून जातं की आपल्याला इथे जायचं असं वाटतं. त्यापेक्षा मला वाटतं असे सगळे छान छान फोटो दाखवावेत की जिथे सोशल डिस्टन्सिंग खरंच आहे, जर तुम्ही नीट पाहिलं तर. आता हा फोटो काय आहे? खरं तर मला काही माहिती नाही हा फोटो. पण मी ह्याला म्हटलं, हाच तो कोरोना व्हायरस. ये आपकी जिंदगी में आ सकता है. असं म्हणून जोरजोरात ओरडून तुम्हाला सांगितलं, उगीचच तुम्हाला भीती वाटते.
किंवा असं काहीतरी दाखवलं ड्रॉपलेट जातात इकडे, हे सगळे फोटो खरं कधीही कोणी टीव्हीवरती किंवा असं दाखवू नये अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा असते. मग आता हे सगळ्यातनं जाऊन सोशल आस्पेक्ट झाल्यानंतर आपली स्वतःची शारीरिक स्वास्थ्य आपण कसं पाळायचं? तर एकतर करोना वगैरे तर जाऊ देत, पण असल्या काळामध्ये तुम्ही पडला, काही फ्रॅक्चर झालं, तर ऑर्थोपेडिक इंजुरीज पण खूप त्रास देऊ शकतात किंवा दात पडला, दाताचे डॉक्टर अवेलेबल नसतात किंवा हॅव अ डॉक्टर इन द फॅमिली, म्हणजे कोणी पण असो, एखादा तुमचा नातेवाईक असो, खरंच कुठला तरी डॉक्टर असो, जो फोनवर आणि व्हॉट्सअपवर अवेलेबल आहे आणि जो तुम्हाला इझिली काही गोष्टी सांगू शकतो, असा एक डॉक्टर तुम्ही आयडेंटिफाय करून ठेवायला पाहिजे. डाएटमध्ये 90:10 रेशो माझा फार आवडता प्रकार आहे. म्हणजे आपण दिवसातून 3दा खातो, म्हणजे महिन्यातून 100 वेळा. त्या 100रातल्या 90 वेळेला आपण शरीरासाठी खावं. पोळी, भाजी, भाकरी, भात, आमटी, वरण, दही, ताक, कोशिंबीर, फळं, गाजर, काकडी, टोमॅटो, ड्राय फ्रूट, थोडंसं चिकन, फिश, अंडी या प्रकारचं जर आपण खात गेलो, ज्यांना खायचं त्यांना, आणि 10 वेळेला आपण कधीतरी इकडे-तिकडे खाल्लं, आईस्क्रीम खाल्लं, कुल्फी खाल्लं महिन्यातून, तर तुम्ही करेक्ट शरीरासाठी खात आहात आणि असं खाण्याची खूप गरज आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये खूप ॲक्टिव्ह राहा. घरामध्ये दर 28 मिनिटाला 2 मिनिटं तुम्ही चालू शकाल का बघा. त्यांनी तुमचा प्रचंड फायदा होईल. 2च मिनिटं आहे, पण दर अर्ध्या तासाने एकदा उठून फिरायचं, बसून राहायचं नाही एका जागी. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रॉपर एक्सरसाइज पण करावा. जर समजा कोणाला कोविड सारखी सिम्पटम्स आली, थकवा आला, दम लागायला लागला, घसा दुखायला लागला, ताप आला, तर मात्र ताबडतोब अलर्ट व्हायला पाहिजे. आणि जेवढी रेस्ट घेता येईल तेवढं, ॲटलीस्ट बेडमध्ये तुम्ही 8 तास पाहिजे. त्यातली झोप कोणाला लागते नाही लागते वयोमानाप्रमाणे हा वेगळा भाग. आता काही यातले बरेच ऑडियन्समध्ये पण माझे स्वतःचे हार्टचे पेशंट आहेत. यांनी वेगळी काय काळजी घ्यावी? तर स्ट्रिक्ट SMS म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन हे खूप छानपणे प्रत्येक हार्ट पेशंटनी जास्त शिस्तीने पाळायला पाहिजे. ऍक्टिव्ह राहा, पण दमू नका. म्हणजे काहीतरी उगीच कामं केली, वजनं उचलली, फार काहीतरी व्यायाम केला, जोरजोरात प्राणायाम केला, सूर्यनमस्कार घातले, असं करायचं नाही. दमायचं नाही. मुख्य म्हणजे तुम्ही चपळ राहा, पण दमू नका. बी ऑन युअर फीट ॲज मच ॲज पॉसिबल. एक्सरसाइज केला तर चांगलं, पण जेवढं तुम्ही नुसतं 2 मिनिटं 28 मिनिटांचा चालला तरी ते पुष्कळ होईल सद्य परिस्थितीत. औषधं एकही डोस आपल्याला चुकवायचा नाही. त्यामुळे संपायच्या आतच ती औषधं मागून आपली तजवीज करून घ्यायला पाहिजे. सर्व कार्डियाक इमर्जन्सी सर्व्हिसेस पूर्वीसारख्याच चालू आहेत. कोव्हिड आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाहीयेत, येऊ नाहीयेत असं अजिबात नाहीये. तुम्हाला जर काही कार्डियाक इमर्जन्सी आली, तर तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही योग्य त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पूर्ण ट्रीटमेंट घेऊ शकताय. हल्ली टेलिकन्सल्टेशन्स अवेलेबल आहेत. जे लोकं कोल्ड आहेत, घरी आहेत, ज्यांना हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाहीये, पण डॉक्टरांच्या कन्सल्टेशनची गरज आहे, त्यांना टेलिकन्सल्टेशनची पण सोय बऱ्याच ठिकाणी आता झालेली आहे. कॉम्पेन्सेटेड याचा अर्थ तुम्हाला हार्टचा आजार आहे, पण तुम्ही छान राहिलात. म्हणजे तुम्ही चालू फिरू शकताय, अंघोळ करू शकताय, इकडे-तिकडे दमत नाही, अशा अवस्थेत तुम्ही राहिलात, तर तुम्ही हाय रिस्क नसता, हे लक्षात घ्या. सगळ्यांना सांगितलं की तुम्ही हार्ट कार्डियाक पेशंट म्हणजे हाय रिस्क. कॉम्पेन्सेटेड असाल तर तुम्ही छान राहू शकाल. नंतर भाग येतो मनाच्या हेल्थचा. अँक्झायटी, वरी, डिप्रेशन, अँगर, फ्रस्ट्रेशन हे सगळं या काळामध्ये शक्य असतं. तर या भावनेला आपण प्रामाणिक राहायला पाहिजे. आपली कुठली भावना सप्रेस करायची गरज नाहीये. त्या वर्तमान काळ, लिव्ह दॅट प्रेझेंट मोमेंट, टुडे, धिस अवर नाऊ, असं आपल्याला राहायला सगळ्यांना आपल्याला शिकवायला पाहिजे. हे आपण नेहमी ऐकलेलं असतं. भगवद्गीतेत सांगितलंय किंवा हिअर अँड नाऊ असं ऐकलेलं आहे. वर्तमान काळ जगा असं, पण आता प्रत्यक्ष एकमेकांना सांगून तशी जगायची आता वेळ आलेली आहे. तुम्ही एक क्लोज ग्रुप व्हॉट्सअपवरती किंवा झूम ग्रुप, हल्ली जसे खूप गप्पा मारतात लोक, असा एक ग्रुप तुमचा पाहिजे. आणि तुम्ही बॅलन्समध्ये पाहिजे. याचा अर्थ काय, की एक मध्यभागी राहावं, आपलं मन ऑक्युपाईड ठेवावं, वाचा, टीव्ही बघा, काहीतरी ऐका, चॅटिंग करा, हॉबी, मनाला मोकळं ठेवू नका. मग उगीचच भीतीदायक विचार मनामध्ये यायला लागतात. आणि बऱ्याच जण असं वाटतं, एवढा वेळ होता माझ्याकडे, मला क्रिएटिव्ह काहीच जमलेलं नाही, असं म्हणून लोक स्वतःला, एस्पेशली तरुण लोक स्वतःला दोष द्यायला लागतात. तसं अजिबात नाहीये. या काळामध्ये क्रिएटिव्ह काम होणं फार अवघड असतं. त्यामुळे तुम्हाला जमलं नाही तरी काही हरकत नाही. तुम्ही वेळ एन्जॉय करा, मग तो वाया गेला असं आपल्याला म्हणायचंच नाही. मेन काळजी हे कशामुळे, तर रुमिनेशनमुळे होते, की बाबा भूतकाळामध्ये असं झालं, काय झालं, अमुक झालं, तमुक झालं.
आणि अर्थात भविष्य काळाची, दोन्हीची काळजी आपल्याला असते. आणि ह्या माशाला त्या धारीनी पकडलंय, तर त्या माशाला आपण सांगितलं की डोंट वरी, बी हॅपी, तर तो आपल्यावर रागवेल. हे चुकीचं आहे असं सांगणं. आपल्याला भीती वाटणं साहजिक आहे, आपल्याला राग येणं साहजिक आहे. तर त्या भावनेशी प्रामाणिक राहा. राग आला तर योग्य प्रकारे व्यक्त करा. भीती वाटली तर मला भीती वाटते असं सांगा लोकांना. याच्यातनं तुम्हाला त्याच्यातनं मार्ग पडू शकतो. बी ऑनेस्ट टू युअर इमोशन्स. आणि तक्रार करायची खरंच काही गरज नाही. जे आहे ते करायचं. आलिया भोगासी. आता ही एवढीशी मुंगी आहे, पण एवढा मोठा लोड ती कॅरी करते. कधीतरी मुंगीला तक्रार करताना बघितलंय तुम्ही? तसंच आपण राहावं. जे आहे ते करत राहावं आणि पुढे चालत राहावं. असं म्हणतात, की झेब्रा असतो ना, त्याला कधी ब्लड प्रेशर वगैरे होत नाही. त्याला कायम जंगलामध्ये वाघ येऊन खाण्याची शक्यता असते. पण तो जेव्हा चरत असतो ना, तेव्हा वाघाचा विचार करत नाही. जेव्हा वाघ येईल त्यावेळेला तो पळतो, जीव वाचवायचा प्रयत्न करतो, प्रसंगी मरतो. पण इतर संबंध वेळेला त्याच्या डोक्यामध्ये वाघ, 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 वाघ असं चाललेलं असतं. ही जी ना आपली माणसाची ही प्रवृत्ती आहे, सारखं काहीतरी मनामध्ये स्ट्रेस घ्यायचं. जे काम आपण करतोय तेवढंच पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेशननी किंवा पूर्ण त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन करत राहणं हे खूप महत्वाचं असतं. आणि म्हणूनच त्याला मेडिटेशन असं म्हणतात. एक्झिस्ट फॉर नाऊ. म्हणजे मेडिटेशन करताना माणूस हा त्या बरोबर वर्तमान काळ त्या भागामध्ये फक्त राहतो आणि मग बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामुळे त्याला फायदा होऊ शकतो. आणि मेडिटेशन म्हणजे फक्त ध्यानस्थ बसायलाच पाहिजे असं नाही. जी गोष्ट तुम्ही करता, आता आम्ही अँजिओप्लास्टी करतानाचा फोटो आहे. त्यावेळेला मग काहीही बाहेरच्या जगाचं कळत नाही. फक्त तेवढा अर्जुनाचा डोळा दिसावा, पोपटाचा डोळा दिसावा, तसं फक्त आम्हाला ते दिसत राहतं. इट इज अ मेडिटेटिव्ह ऍक्ट. आणि तसं पूर्ण इन्व्हॉल्वमेंट आपण राहिलं तर तुमचा ताणतणाव नक्की कमी होतो. मी असं ऐकलंय की बऱ्याच घरांमध्ये आजकाल भांडी विसळताना बऱ्याच पुरुष लोकांना आध्यात्मिक मेडिटेशनचा आनंद मिळतोय असं मी ऐकतोय. आणि आपले भारतीय लोक खूप वेगळे असतात. परदेशी लोक जेव्हा फिरायला वगैरे रिलॅक्सेशनला जातात, ते फक्त रिलॅक्स करतात. म्हणजे वेगळं काही करत नाही. भारतीय माणूस असतो तो फोटो काढ, हे कर, अमुक कर, WhatsAppवर पाठव. 100 गोष्टी त्याला करायच्या असतात. कारण एका ठिकाणी त्याचं मन स्वस्थ नसतं. तसं न करता आपण त्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित राहावं, अशा प्रकारे राहणं जरुरी असतं. मग तुम्हाला कुठलं तरी वाद्य येत असेल, म्युझिक ऐकायला आवडत असेल, लोकांशी बोलायला आवडत असेल, कुठल्याही प्रकारची एक हॉबी तुमची कंटिन्युअस चालू राहिली तर मन तुमचं होतंय. हा विमानातनं काढलेला, मीच काढलेला फोटो आहे. विमानातनं 30,000 फुटावर असताना असा विचार मनामध्ये येतो, की एवढं मोठं आकाशगंगा आहे. या आकाशगंगेमधले लाखो तारे आहेत. या ताऱ्यामधला अगदी छोटा तारा म्हणजे सूर्य आहे. या सूर्याची एक ग्रहमालिका आहे आणि त्याच्यातली एक छोटं ग्रह म्हणजे पृथ्वी आहे. आणि या पृथ्वीवरती लाखो वर्ष जेव्हा लाखो माणसं राहिली, त्यातला मी एक आहे. जेव्हा तुम्हाला अशी लहानपणाची जेव्हा सत्यता पटते, त्यावेळेला मग उगीचच भीती वाटत नाही कसली. मी गेलो तरी काही होणार नाही, असं जेव्हा कळतं, त्यावेळेला मग तुम्ही छान राहू शकता. मग यावेळेला जुने फोटो गोळा करावेत, जुन्या आठवणी असाव्यात, जुने मित्र-मैत्रिणींना भेटावं, ह्याच्यातनं पण तुम्हाला आनंद मिळू शकतो. आणि ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग असं म्हटलं जातं, की आता इथे म्हणतायत, की पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी आहे, त्याला वाटतं की ग्लास अर्धा रिकामा आहे. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी आहे, त्याला वाटतं ग्लास भरलेला आहे. हे दोघांना आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण स्पिरिच्युअलिस्ट म्हणजे अध्यात्मवादी आहे, तो म्हणतो हे बिअर है ही नहीं, माया है माया. आणि जो अस्तित्ववादी आहे तो ते संपवतो. भरलेला असो, रिकामा असो, माया असो नसो आणि आपले पाय जमिनीवरती रोवून ठेवतो. असा जर आपण अस्तित्ववाद जाणवला, रिअलिस्टिक झालो, तर मग या भीत्या वगैरे सगळे प्रकार आपले खूप कमी होतात. आता मानसिक स्वास्थ्यानंतर आपण आर्थिक स्वास्थ्यावर जातो. प्रत्येक जण आपल्याला सर्वांना याचा त्रास होणार आहे कोरोनाचा. आणि आपण सगळेच त्याच्यातनं भरडून निघणार आहोत एक प्रकारे. आणि खरं तर फ्युचर कोणालाही माहिती नाही. त्यामुळे कोणाच्या तरी कल्पनेविलासावरती भर देऊन किंवा त्याच्यावर विश्वास ठेवून आपण घाबरून जायचं खरं काही पण कारण नाही. आत्ताच्या क्षणाला अगदी डेली वेजेस करणारे कामगार असो किंवा अंबानी असो, सगळ्यांना आर्थिक अडचण आहे. प्रत्येकाची दुःख वेगळी. एका मोठ्या शून्यातून मोठं शून्य वजा जातं. लहान शून्यातून लहान शून्य वजा जातं. पण शेवटी शून्य राहतं. आपण सगळेच जण आता आर्थिक अडचणीमध्ये आहोत. पण आपल्याला भारताला काही नवीन नाहीये. आपल्याला एक जीन असतो ना, थ्रिफ्टी जीन म्हणून आपल्याकडे, कंजूस जीन आहे आपल्याकडे, की थोड्या कमी ह्याच्यात सुद्धा राहण्याची आपली कपॅसिटी आहे. वर्षानुवर्ष आलेले दुष्काळ, पूर याच्यातनं आपण सहज सलामत बाहेर पडलेलो आहोत. त्यामुळे ही पण अशीच एक व्यवस्था आहे
आणि त्याच्यातनं आपण बाहेर पडू. आणि म्हणून म्हणता इंडिया इज अ ग्रेट कंट्री, गॉड लिव्स हिअर. 130 कोटी लोक जेव्हा एकत्र राहतात, लॉकडाऊन मध्ये राहतात, अडचणीत राहतात, त्यातनं बाहेर पडतात, खरंच देव इथे राहतो, याच्याबद्दल काहीच शंका नाही. यामध्ये आपण एक सगळे मिळून ना अप्रिशिएट करू. आय एम शुअर सगळं तुम्हाला माहिती आहे, पण डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, हॉस्पिटल्स मधले स्टाफ, सपोर्ट स्टाफ, सगळ्यांना आपण धन्यवाद देऊ, अभिनंदन करू. पोलीस, पीएमसी वर्कर्स फार छान त्यांनी यावेळेला काम केलेलं आहे. आपण सगळेजण त्यांची पाठ थोपू. आणि खरं तुम्हाला आपलं कळत नाही, पण अशा परिस्थितीत समजा पाण्याचा प्रॉब्लेम झाला असता, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असता, काहीतरी इसेन्शियल सप्लाय मिळालं असतं, तर आपला किती गोंधळ झाला असता. पण नकळत ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित मेंटेन करण्याचं काम या लोकांनी केले. अनेक एनजीओ, त्यातले लार्जेस्ट एनजीओ आपल्या भारतामध्येच आहे. ह्या सगळ्या एनजीओनी एकदम टायरलेसली काम केलंय, त्यांना आपण अभिनंदन करू. किंवा प्राईम मिनिस्टर असो, चीफ मिनिस्टर असो, त्यांचे ब्युरोक्रॅट्स असो, प्रत्येक छोटा पॉलिटिशियन, त्याचं पण आपण आभार मानू. तुम्हाला सांगा, आपल्या घरामध्ये एक लहान मुलाला बरं नसेल तर आपण किती अस्वस्थ राहतो. आमचा एखादा पेशंट बरा नसला तर रात्रभर मला झोप येत नाही. तर देश आजारी पडलेला असताना हे लोक कसे झोपत असतील याचा विचार करा आणि त्यांना पूर्ण सपोर्ट द्या. आणि नंतर अप्रिशिएट करायचं ईच वन ऑफ यू. काय तुम्ही सर्वांनी शिस्त पाळले, काय प्रकारचं लॉकडाऊन या देशामध्ये पाळलंय, ह्याच्यामध्ये आपण स्वतःचीच पाठ आपण थोपून घेऊ शकतो. काही काही लोक अगदी स्ट्रे डॉगला पण जाऊन त्यांनी खायला घातलं आणि त्यांना सगळ्यांना जिवंत ठेवलेलं आहे. ऑल एम्प्लॉयर्स हू लुक्ड आफ्टर, ज्यांनी आपल्या नोकरदारांचे पगार कट केले नाहीत, त्यांना स्वतःच्यासाठी पूर्ण पगार दिला किंवा व्यवस्थित हे देत, त्यांचे आपण आभार मानू. आणि जे काही रिपोर्टर्स ज्यांनी पॉझिटिव्ह रिपोर्टिंग केलं त्यांच्यासाठी पण आपण त्यांची पण पाठ थोपूया. तर 1996 साली कसं असायचं की मुलाला कान धरून फुटबॉल खेळू नको रे, आत ये, असं सांगायला यायचं आयांना. पण आता ना मध्ये 2016 साली मोबाईल सोड, बाहेर जा म्हणून त्यांना सांगायला लागायचं. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांच्या आयांनी आपल्या मुलांना कसं आत ठेवलं, कशी त्यांची काळजी घेतली, याच्याबद्दल काय कौतुक करावं तेवढं थोडंच आहे असं मला वाटतं. आणि पीएमसी कर्मचारी पूर्ण इतकं चकाचक त्यांनी ठेवलंय की त्याच्यामध्ये काही वादच नाही. मग आता काही गोष्टी आपण लक्षात घेऊया, जनरल रूल्स. एक म्हणजे करोना बद्दलची माहिती टीव्ही वरती वगैरे फक्त दिवसातून एकदा बघायची आहे. 100 वेळा ते बघायचं नाही, टीव्ही सारखा कोरोना न्यूजवर ऑन ठेवायचा नाही. आपल्या चर्चेमधलंच कोरोना काढून टाकायचा. आपण सगळ्या एखाद्या ग्रुपमध्ये असेल तर आपण व्हिसल ब्लोअर व्हावं. म्हणजे कोणी बोलायला लागलं त्यांना सांगायचं, अरे बास बाबा, काही उपयोग नाही, नुसतं बोलून आपली भीतीच वाढेल, आपण काही वेगळं करू शकतो का, जे आपल्याला करायचं तेवढंच आपण करत राहू, असं आपण सांगू शकतो. डू युअर इमिजिएट टास्क विथ अटमोस्ट सिन्सिरिटी. म्हणजे तुमची हेल्थ पाळा, औषधं घ्या, लोकांना मदत करा, फोन करा, SMS पाळा, हे सगळं तुम्ही करत राहा. अवॉइड पिपिंग इन टू फ्युचर. फ्युचरमध्ये काय कोणालाही माहिती नाही, त्यामुळे उगीच काय आहे काय याचा विचार करण्यामध्ये काही अर्थ नाही. व्हॉट्सअपवरची PhD प्लीज मिळवू नका, कारण की ते मिळून आपल्याला फक्त त्याचा त्रासच होऊ शकतो. अँड कीप युअर ओन बॅलन्स अँड बॅलन्स ऑफ ऑल अराउंड यू. आपण एक प्रकारचं संतुलन बाळगलं पाहिजे, मानसिक पण आहे, शारीरिक पण आहे. आता ही मुलगी बघ की 16 वर्षाची जिमनॅस्ट असेल, तिचा डावा पाय जमिनीवरती आहे, उजवा पाय पूर्ण वर उचललेला आहे. डाव्या हातामध्ये ते एक मेडिसिन बॉल सारखा बॉल बॅलन्स केलेला आहे आणि उजव्या हाताने अतिशय डेलिकेटली तिने आपला हात पाय पकडलेला आहे. इतका सुंदर बॅलन्स. आणि सगळ्यातला तिच्या डोळ्यामधला बॅलन्स हा मला जास्त आवडतो. इतकं ते डोळ्यामधलं लुक तिचा इतका छान आहे, कॉन्फिडंट पण आहे पण थोडा टेन्स पण आहे. तशा प्रकारचा बॅलन्स आपल्याला आता सांभाळाय. तर एक बी म्हणजे बॉडी, शारीरिक स्वास्थ्य. एस्टिवेट म्हणतात, म्हणजे हायबरनेट, म्हणजे तुम्हाला जेव्हा परिस्थिती चांगली नसते तर तुम्ही सगळं थोडंसं डाऊन व्हायचं, स्वतः जपून ठेवायचं आणि परिस्थिती चांगली झाल्यावर परत बाहेर यायचं. असं बेडूक जसं करतो तसं हायबरनेट व्हायची आता ही जरुरी आहे. एल म्हणजे लाफ्टर, विनोद थोडा हवाच. ॲटिट्यूड आपण पाहिलं की आपल्याला अस्तित्ववादी व्हायचं, रिअलिस्ट व्हायचं. निगेटिव्हिटी पूर्णपणे टाळायची आहे. एकमेकांचा कोऑपरेशन करत राहायचं, कारण आपण सर्वजण संकटामध्ये आहोत म्हणून. आणि इकॉनॉमी बाळगण्यासाठी, पाळण्यासाठी जे जे करणं आपल्याला शक्य आहे ते आपण सगळ्यांनी करत राहायचं, इन्क्लुडिंग सांभाळून पाणी वापरणं, सांभाळून इलेक्ट्रिसिटी वापरणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत राहायला पाहिजे. 1944च्या विंटरमध्ये
नेदरलँडमध्ये अशी बेचिराग झालं होतं, बेचिराग सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये. किंवा खायला वांदे होते, लोकांना हंगर होते, काहीच नव्हतं आणि काही वर्षानच नेदरलँड पूर्ण बाहेर आलं. इट बिकेम वन ऑफ द रिचेस्ट कंट्रीज आणि त्याच्या एक एक प्रकारचं युरोपमध्ये हेवन तिथे त्यांनी तयार केलं ह्या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये. त्यामुळे सगळं करणं शक्य असतं आणि सगळं होऊ शकतं. हे स्वतः मीच तयार केली एक चारोळी आहे की कोरोनातून तारी, टेस्टिंगची चपळाई, हाताची सफाई आणि दुरी घरीदारी. कोरोनातून तारी, टेस्टिंगची चपळाई, हाताची सफाई आणि दुरी घरीदारी, याशिवाय एकच टास्क, कायम लावा मास्क. याशिवाय एकच टास्क, कायम लावा मास्क. असं जर तुम्ही केलं तर मला वाटतं आपण बऱ्याच गोष्टी पाळू शकतो. आणि देर इज ऑलवेज होप. ओके, आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. सर फार छान. म्हणजे डे टू डे मध्ये आम्ही बरेच न्यूज बघतो, बरेच टीव्ही बघतो, पण त्यात एवढं पॉझिटिव्हिटी नाही भेटत कधीच. आणि आपण सांगितलं त्या लेक्चरचं इंटेन्शनच ते होतं की निगेटिव्हिटी तरी काढावी, पॉझिटिव्ह होणं न होणं हे वेगळं आहे. सो कीप अस हेल्दी अँड कीप आवर हार्ट हेल्दी. हार्टला तुम्ही आमच्या एकदम आज हसून हसून मोकळं केलंय, कारण त्यातले बरेच पिक्चर्स, त्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्या म्हणजे माझ्या फॅमिलीला बसून ऐकण्यासारख्या होत्या. आणि खरंच सर्वांनी आतून एकदम मन ओपन होऊन हसले. सो रिअली थँक्यू सर. सर काही प्रश्न आहे? एक 4-5 प्रश्न घेऊ शकतो आपण जर रेलेव्हंट असलं तर. येस सर, येस सर. चॅट बॉक्स मध्ये बघूयात का? हो हो सर, चॅट बॉक्स मध्ये आहे. त्याच्यामध्ये बरेचसे थँक्यूचेच आहेत आणि त्या ज्यांनी थँक्यू लिहिलंय चॅट बॉक्स मध्ये त्या सगळ्यांना मी नमन करतो. थँक्यू सर. सॅनिटायझर जास्त वापर किती धोकादायक? मी म्हटलं असं की महत्वाचं आहे, पण अति काहीच करू नये. अति काटेकोरपणा पण चांगला नसतो. त्यामुळे सहज राहावं. जेव्हा तुम्हाला वाटेल मी आता ह्याला काहीतरी टच केलंय तेव्हा सॅनिटायझर वापराल. बाहेरून आपण घरी आलो तर साबणानेच हात धुवावे. सोप अँड वॉटर इज बेटर दॅन सॅनिटायझर. सॅनिटायझर मध्ये तुम्हाला सोप अँड वॉटर अवेलेबल नाहीये, त्या ठिकाणी तुम्ही सॅनिटायझरची बाटली घेतली आणि तिथे साफ केले. जास्त वापर करण्याची खरं जरुरी नाही आणि ते फार चांगलंही नाही. सर एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. दॅट आहे अल्ट्राव्हायोलेट रेजने काही इन्फेक्शन रिड्यूस होतात का? अजिबात नाही. असं काही प्रूव्ह झालेलं नाही अल्ट्राव्हायोलेट रेटनी. अल्ट्राव्हायोलेट रे जे ह्याला स्टरिलायझेशनला वापरतात ते खूप कॉन्सन्ट्रेटेड आणि वेगळे असतात. ते ठराविक इन्स्ट्रुमेंट मधनं मिळायला लागतात. पण तरी सुद्धा इन जनरल ट्रेंड असं आहे की ब्राईट सनी देशामध्ये आपण राहतो, तर जेवढं ओपन व्हावं, जेवढं उन्हामध्ये असावं, जेवढं वातावरण खेळतं राहावं, व्हेंटिलेशन राहावं, असं केल्याने याचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. पण स्टरिलायझेशन नाही होणार. Can we go for walk in the open ground? Yes, actually walking on open ground ह्याला कमीत कमी तुम्हाला धोका असतो. किंवा जेव्हा तुम्ही चालता त्यावेळेला समोरनं जरी कोरोनाचा पेशंट आला आणि तुमच्या बाजूने निघून गेला तरी तुमचा कॉन्टॅक्ट टाइम खूप कमी असतो. त्यामुळे चालण्याला काही प्रॉब्लेम नाही. पण ग्रुपमध्ये चालायचं नाही. तुम्ही दोघं तिघं जरी गेलात तरी एकमेकांपासून अंतर ठेवून चाला. आणि चालताना बऱ्याच जणांना मास्क नाही लावला तर चालेल, कारण ऑक्सिजन कमी पडतो. पण मास्क घेऊन जा, म्हणजे तुम्हाला डेस्टिनेशनला पोहोचायला किंवा नंतर थोडं थांबलात तुम्ही कुठे, त्यावेळेला मात्र मास्क लावणं जरुरी. सर ओव्हरऑल एवढेच पॉझिटिव्ह क्वेश्चन्स होते आपल्या सब्जेक्ट रिलेटेड. ओके. सो आय रिअली थँक्यू सर आमच्या सर्वांकडून आणि आमच्या फॅमिलीज कडून सुद्धा, कारण आम्हाला आज तुम्ही खूप जास्त हसवलं आणि त्याबरोबर खरंच जीवन आता ह्या कोरोनामध्ये कसं जगायचं आहे त्यातले खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स ॲज युअर एक्सपिरियन्स, ॲज युअर
डॉक्टर आणि करंटली कार्डियाक बद्दलच्या तुमच्या ज्या आजच्या मागच्या 30-35 वर्षापेक्षा जास्तच्या एक्सपिरियन्स मध्ये तुम्ही जे काही अ, अ, बघितलं आहे, म्हणजे आपल्या केसांना ची जी हिस्ट्री तुम्ही सांगितली, त्यात खरंच आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आणि आम्ही खरंच मनापासून धन्यवाद करतो तुम्हाला. एक प्रश्न घेतो मी, कारण तो येस वाटला प्लीज सर. की डू हार्ट पेशंट नीड टू वेअर मास्क इन होम? ऍक्च्युली जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे, सगळ्यांनीच मास्क घालावा. हार्ट पेशंट्सनीच असं नाव, जेवढं आपल्याला संरक्षण मिळेल तेवढं चांगलं. कारण कसं आहे, शेवटी आपल्या घरातली लोक ग्रोसरी आणायला बाहेर गेलेले असतात. आपल्या घरात ड्रायव्हर येतो, कामवाली मेड येते. तर कुठे कुठे आपल्या घरामध्ये पण ते येऊ शकत असतात. त्यामुळे जेवढ्या वेळा तुम्हाला मास्क शक्य आहे तेव्हा जरूर तो वापरा. अगदीच झालं तर तो काढून ठेवा, पण शक्यतो मास्क घालणं जरूर. हार्ट पेशंटनी एस्पेशली सो. ओके, आय थिंक थँक यू व्हेरी मच. तुम्ही थँक्यू सर. नाहीत आणि खूप हॅलो, आय कॅन सी अहमदनगर वरनं. हॅलो सर. ओके, चलो बाय बाय, गुड इव्हनिंग. येस सर, थँक्यू सर.